स्वामी चक्रांनी सांगितलेली ब्रह्मविद्या शास्त्राच्या ज्ञानानुसार नामधारक, वासनिक, बोधवंत, वेदवंत यांना केलेलं निरूपण, त्यानुसार गृहस्थ धर्माची दिनचर्या या माध्यमातून आपण सुरू केलेला हा ग्रंथ दहा दिवस बंद होता। आज 11वा दिवस। त्याआधी चौकडी स्थळ आपलं 22 तारखेला संपलं। आणि राहिलेली ग्रस्त लोकांचा आचार धर्म आपण श्रवण करत आहात। कदाचित मानव पंथाचे वासनिक, वेदवंत, बोधवंत, नामधारक असं म्हणतात, जी अस्थिपरी आहे ती फक्त जे अनुसरलेले आहेत त्यांनाच आहे, आमच्या सारख्याला त्याचं काही गरजच नाही। आम्हाला सांगितलं नाही आहे अस्थिपरीचे वचन। परमेश्वराची जी पर, त्या परीवर आचरण करण्याची परी, त्याला अस्थिपरी म्हणतात। या लेखकाने गृहस्थ धर्माची अस्थिपरी सांगितली। गृहस्थ असताना सुद्धा विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी, देवता स्मरणे जो जन्मक्षेपी, तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देती, ही अस्थिपर ग्रस्त लोकांनी कशी आचरायची ती माहिती या लेखकाने आपल्याला सांगितलेली आहे। आपण प्रपंचात वावरतो आणि प्रपंचात वावरत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात, म्हणून त्यांनी गृहस्थ धर्माची अस्थिपरी सांगितलेली। पहिलं वचन आहे विकार विकल्प शून्य। भगवान स्वामी चक्रहांनी अस्थिपरी सांगून दिलेली आहे आणि शेवटचं वचन सांगितलं आहे, तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते, म्हणजे पुन संबंध देतात। ही हमी दिलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे। अस्थिपरीचा जो मुमुक्ष म्हणजे मोक्षाच्या रस्त्यावर जाणारा, त्याला जरी सांगितलेली असली तरी गृहस्थ आश्रमात जो प्रापंचिक आहे त्यांनी प्रपंचातून जर असं आचरण केलं तर निश्चितपणे जी अस्थिपरी मेन आहे त्याच्यावर तो जाऊ शकतो। गृहस्थ आश्रमात सुद्धा ती आचरता येते, अंशता का होईना, 100% नाही, 10% तरी आचरता येते। 10% तरी त्याचा आचार तो गृहस्थ धर्मामध्ये करू शकतो। कुणी म्हणेल अस्थिपरी ही फक्त संन्यासी लोकांसाठी आहे। गृहस्थ धर्माला याचा काय फायदा? जे गृहस्थ संन्यास धर्मात वावरतात त्यांना ठीक आहे, पण ते गृहस्थ कर्मराठीत वावरतात त्यांना याचा काय फायदा, काय उपयोग? म्हणून त्यांनी आपल्याला ही अस्थिपरी गृहस्थ धर्मात कशी आचरायची,
जर गृहस्थ धर्मात सांगितलेली असती परी या पद्धतीने आचरली तर याला म्हणतात संन्यास आश्रमाची रंगीत तालीम. नाटक करत होते पूर्वी. नाटक करताना 1 महिना 1.5 महिना त्याच्यावर काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. परंतु नाटक स्टेजवर येण्याच्या आधी रंगीत तालीम केल्या जायची. म्हणजे जसा पोशाख त्या स्टेजवर येईल त्याच पद्धतीचा पोशाख हे इकडं करायचे. याला रंगीत तालीम म्हणतात. ती रंगीत तालीम म्हणजे गृहस्थ धर्माची असती परी अनुसरल्यानंतर आचरण करण्याला अडचण येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही गृहस्थ धर्मातली असती परी आचरायलाच पाहिजे. ही आपल्यासाठी रंगीत तालीम आहे. आज नाही तर उद्या, उद्यानी तर परवा, परवानी तर पुढचा जन्मा कधीतरी नक्कीच काम आहे ना. म्हणून ही रंगीत तालीम शिकण्यासाठी या लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि काय होतं, अस्थिपरीच्या माध्यमातून मनुष्याचं आध्यात्मिक, सांसारिक, शारीरिक असे 3 प्रकारचे जे आरोग्य आहे ते चांगले राहतात. अस्थिपरी म्हणजे नेमकं काय? अस्थिपरी म्हणतात कशाला? आपण वाचून टाकतो, 7 वचन आहे, वाचायला सोपी आहे. अस्थिपरी नेमकं काय? आपल्या प्रत्येक मानवाला या देहाला इंद्रिय दिलेली आहे. डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, हात आहे, पाय आहे. प्रत्येक अवयव प्रत्येक अवयवाचं काम करतो. परंतु या इंद्रियाच्या संबंधाने आपल्याला वाईट प्रकारच्या इच्छा, विकार उत्पन्न होतो. आणि त्या योग्य दिशेने बदल होण्यासाठी ग्रस्त धर्मियांना ही अस्थिपरी सांगितलेली. ऊर्ध्व दिशेने जाण्यासाठी, आपली संस्कृती उत्तम करण्यासाठी, आपल्याला आलेली विकृती दूर करण्यासाठी ही अस्थिपरी ग्रस्त आश्रम यांना सांगितलेली. ग्रस्त धर्मात सुद्धा 2 प्रकार आहेत. एक वासनिक आहे, एक नामधारक आहे. नसुद्धे नामच ज्याच्या जवळ आहे त्याला नामधारक म्हणतात. आणि ज्याला अनुसरायाची वासना आहे, जो अंतःकरणात परमेश्वराबद्दल तळमळ करतो, त्याला वासनिक म्हणतात. आणि हे 2 प्रकारचे जे लोक आहेत यांना 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर याचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे. याला वासनिक म्हणतात. ज्याला जीव कळाला, देवता कळाला, प्रपंच कळाला, परमेश्वर कळाला, याला वासनिक म्हणतात. या वासनिकाची अस्थिपर सांगतात की गृहस्थ धर्माच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर असतात. हा वासनिक आहे. प्रपंचात आहे. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य ज्याला म्हणतात, ते कर्तव्य याच्यावर अवलंबून आहे. त्याला काही कर्तव्य पारच पाळावं लागतात. अशा वासनिकाने आपल्या ग्रस्त धर्माच्या जबाबदाऱ्या शक्य जितक्या लवकर होतील तितक्या लवकर पार पाडायच्या. जितका आपल्याला 56 सांगितलेला आहे, 56 पर्यंत वाट पाहिजे असा काही प्रकार नाही. 50 पर्यंत झालं तर 50 पर्यंत, 51 पर्यंत 51, 45 तर 45. जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या पार पडतील
तेव्हा संन्यास धर्म स्वीकारायला काही हरकत नाही। जो वासनिक आहे, ज्याला जीव कळाला, देवता कळाल्या, प्रपंच कळाला, परमेश्वर कळाला, हा जो वासनिक आहे त्याचा हा विषय। त्यांनी शक्यता जितक्या लवकर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील तितक्या लवकर पार पाडायच्या आणि त्या मार्गाला, परमेश्वराच्या मार्गाला, संन्यास धर्माला स्वीकारायचं। कदाचित असं केलं नाही, परमेश्वर वाट पाहता, असं केलं नाही तर त्याला प्रमादी म्हणतात। हा वासनिक जरी असला तरी त्याला दोष, प्रमाद दोष त्याला होतो। हा एक वासनिकाचा सांगितला। दुसरा आहे ज्याला ग्रस्त आश्रमामध्ये फक्त शक्तिरूप बोध झालेला आहे, ज्याला व्यवस्थित जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर कळालेलं नाही, फक्त ईश्वर कळालाय, बाकीचे तीन पदार्थाचं ज्ञान त्याला व्यवस्थित नाही, कळालं नाही, असा जर आहे जो एखादा व्यक्ती, तो 56च्या आत अनुसरला नाही, अनुसरला शकला नाही, अस्थिपरीचं आचरण त्याच्याकडून झालं नाही ग्रस्त आश्रमाचं, तर तो प्रमादीय होत नाही। ज्याला जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर असं ज्याला ज्ञान झालेलं आहे तो प्रमादीय होतो। याच्या व्यतिरिक्त ज्याला पूर्णपणे ज्ञान नाही, पूर्णपणे कळालं नाही आणि त्याची 56 उलटून गेली आणि तो अनुसरला तरी तो प्रमादीय होत नाही। त्याला भगवंत सांगितलं, अनेक जन्म संसिद्धी ततो याती परांगतीम। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं आहे, और एका जन्मात परमेश्वराची प्राप्ती होत नाही, अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्म जातात काहीचे, तेव्हा संसिद्धी म्हणजे जी सिद्धी आहे ते प्राप्त होते। ततो याती परांगतीम, तेव्हा कुठं परांगतीला प्राप्ती, ईश्वराच्या प्राप्तीला प्राप्त होतो तो असा पुरुष ज्याला पूर्णपणे ज्ञान नाही परंतु अनुसरला तर तो परमेश्वर त्याला अनेक जन्माच्या माध्यमातून, 2-4 जन्माच्या माध्यमातून परमगती प्राप्त करतात, आत्मधराच्या दिशेने त्याची वाटचाल करतात। त्याला आचाराचा निपुणता दुसऱ्या जन्मात करून घेतात, परंतु जो पूर्णपणे जाणकार आहे, ज्याला पूर्णपणे परमेश्वराची जाणीव आहे, तरीही त्याची मानसिकता तयार नाही, त्यांनी आपल्या अंतःकरणात मानसिकता तयार करून संसार करून नये, कमीत कमी परमेश्वराच्या शेवटच्या म्हणण्याला तरी आपण अनुसरावं असं त्या वासनिकाला यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला यांनी सांगितलेलं आहे। आता ते म्हणतात विकार विकल्प शून्य कशी करायची। शून्य गणितामध्ये जर आपण शोधलं तर शून्याला विशिष्ट किंमत आहे। शून्य आधी असलं तर किंमत नाही, पण एखादा आकड्याच्या पुढे जर शून्य असलं किंमत आहे का नाही। एक आकडा आहे त्याच्यावर एक शून्य दिलं किती होतात, त्याच्यावर एक शून्य दिलं किती होतात, त्याच्यावर एक शून्य दिलं, खालचे आकडे कोणतेच टाकले नाही, फक्त काय टाकलं शून्य सांगितलं। म्हणजे शून्याला इतकी मोठी गणितामध्ये किंमत आहे की इतर अंकापेक्षा, धन अंकापेक्षा तो ऋण अंक ज्याला शून्य म्हणतात तो मोठा आहे। म्हणून विकार शून्यता
याचा अर्थ काय आहे? अजिबात विकार नसणे असा अर्थ नाही की याला विकार विकल्प शून्य आहे, विकार शून्य करायचा म्हणजे अंतःकरणातला विकार एकदम नाहीसा करून टाकायचा, असं होणारच नाही, असा अर्थच घ्यायचा नाही. कारण स्वामी चक्रांनी सांगितलं, जीव विकारा वेगळा केवळाई झालाची नाही, तर तुम्ही काय शून्य करणार? परमेश्वरांनी सांगितलंय की जीव हा विकाराच्या कधीच वेगळा होऊ शकत नाही, अनुसरला सुद्धा तर हा वासनिक आहे, याचा विषयच नाही. विकारा वेगळा मनुष्य राहू शकत नाही आणि त्याची अवस्था आपल्यावर शून्यावर आणायची आहे. म्हणजे काय? विकार शून्य विकल्प शून्य. आता शून्य तर करायचं आहे आणि देवानी सांगितलं की शून्य होऊच शकत नाही, त्या विकारापासून वेगळा होऊच शकत नाही. मग शून्य करायचं तर नेमकं काय करायचं? सुंदर असं उदाहरण दिलं. गरजेपेक्षा कमी आणि गरजेपेक्षा जास्त काहीच प्राप्त करायचं नाही. स्वाभाविक आहे ते प्राप्त करणे, याला म्हणतात शून्यता. गरजेपेक्षा कमी सुद्धा नसावं आपल्या जीवनात आणि गरजेपेक्षा जास्त सुद्धा नसावं, असा जो वर्तन करतो प्रपंचामध्ये त्याचा विकार शून्य. उदाहरण दिलं काही कळालं नसेल आपल्याला. गरजेपेक्षा जास्त न गरजेपेक्षा कमी काही कळालं नसेल, ते भुकेचं उदाहरण दिलं थोडक्यात. प्रत्येकाला भूक लागते, भुकेपेक्षा कमी खाणं. भूक लागलेली आहे पण आपल्याला जो पर्याप्त आहार आहे, वासनिकाला बोधवंताला जो पर्याप्त आहार आहे तो त्याने खाल्ला नाही, याला ऋण विकार म्हणतात. असं बी देवाने सांगितलं नाही. आपल्याला जे आहारामध्ये जितकं लागतं तितकं खाणं, जर तितकं खाल्लं नाही, कमी खाल्लं तर हा ऋण विकार आहे. भुकेपेक्षा जास्त खाणे. भूक तर लागली, पोट तर भरलं, परंतु पदार्थ काय आहे? चांगला आहे. मग काय काय 2 घास जास्त गेले असं म्हणतो ना आपण. भुकेपेक्षा जास्त खाणे हा धन विकार आहे. म्हणजे विकार शून्यता कशी करायची संसारिक माणसांनी उदाहरण दिलं. तसं गरजेपेक्षा आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या गरजे इतक्याच वस्तू आपल्याला प्राप्त करायच्या, परंतु गरज भागल्यावर सुद्धा जास्त स्वार्थाने त्या वस्तू प्राप्त करायच्या नाही, याला म्हणतात विकार शून्य. संसारात आपल्याला जे लागेल, जे तंतोतंत लागेल तेवढं प्राप्त करणे याला म्हणतात शून्यता. याच्यापेक्षा कमी प्राप्त केलं तरी शून्यता झाली नाही आणि याच्यापेक्षा जास्त प्राप्त केलं तरी शून्यता झाली नाही. म्हणून ते म्हणतात की हा धन विकार आणि ऋण विकार. जास्त प्राप्त करणे म्हणजे धन विकार आणि कमी प्राप्त करणे म्हणजे ऋण विकार. आणि भुके इतकंच खाणं, जितकं लागतं तितकंच खाणं हा शून्य विकार. जितकं पाहिजे तितकंच खावं, कमी बी खायचं नाही, जास्तही खायचं नाही, हा शून्य विकार. हा शून्य विकार आपल्याला विकार शून्य अस्थिपरीचं जे पहिलं चरण आहे त्याचं हा ग्रस्त आश्रम याला आचार सांगितलं. जो ग्रस्त आश्रम संन्यास धर्मामध्ये जो वर्तन करतो त्याच्यासाठी नाही हा आचार. जो संन्यास धर्मामध्ये नाही, जो वासनिक तुमच्यासारखा आहे त्याच्यासाठी हा आचार आहे की त्याच्यासाठी हा शून्य विकार. या अर्थावरून असं आपल्याला संकल्पना येते की विकार शून्य हा लक्ष आपल्याला अर्थ आला. विकार शून्याचा अर्थ गरजेपेक्षा कमी सुद्धा करायचं नाही, गरजेपेक्षा जास्तही करायचं. कधी कधी काय होतं, संसारात राहणारा माणूस कधी कधी स्मशान वैराग्यासारखा होतो.
आणि कधी कधी काय करतो, नाही नाही आपल्याला खाण्यात काही इंटरेस्ट नाही, आपल्याला देवाचं ज्ञान झालं म्हणून तो काय करतो, खाण्यामध्ये लक्ष देत नाही. म्हणजे शरीरावर कृष असंही देवाने नाही सांगितलं. जे आहार आहे पर्याप्त तो खावाच लागेल, किंवा कदाचित चांगले पदार्थ आले तर जास्त खाऊ, तसंही जमणार नाही. हा मध्य साधायला सांगितलेला आहे. याला म्हणतात विकार शून्य. आणि काय विकार शून्यतामध्ये ग्रस्त धर्मात असताना सप्त व्यसनाचा त्याग हा झालाच पाहिजे. जो ग्रस्त आश्रमी आहे यांनी या 7 व्यसनापासून अलिप्त झालंच पाहिजे. सांगितलं होतं तुम्हाला, द्युतंत्य मद्यांच पिशितांच वेश्या पापाय चौर्य परदार सेवा इति सप्त व्यसनानी घोरे ते घोरे नरक पचन. द्यूत मद्य माऊस वेश्यागमन शिकार चोरी हिंसा याचा त्याग करावंच लागेल. ही शून्यता आहे. एक पत्नी आहे संसारात, ही शून्यता आहे त्याची, ही त्याची शून्यता आहे. परंतु या वासनेत रममान होत असताना हळूहळू आपल्याला प्रापंचिक माणसाला त्या विषयावरून जसं जसं वय वाढेल तसं तशी आपल्याला त्याच्यातून आतुरता काय करावं लागेल, हळूहळू कमी करावे लागेल आणि सद्विचाराचा स्वीकार करावा लागेल. हीच विकाराची शून्यता आमच्या स्वामींनी ग्रस्त आश्रमीयांना सांगितले. आता विकल्प शून्य. विकल्प शून्य कसं व्हायचं? ग्रस्त आश्रमीयांनी विकल्प शून्य कसं व्हायचं? जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, असं आमच्या स्वामींनी ज्ञानाचा सिद्धांत दिलेला आहे. आणि असं जो जाणत नाही, जो पदार्थ ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तो जाणत नाही, त्याला अन्यथा ज्ञानीय म्हणतात. त्याला ज्ञानीय म्हणतात जो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत जाणत. म्हणजे देवतेला परमेश्वर म्हणतो, ग्लासाला तांब्या म्हणतो, दोरीला सर्प म्हणतो, हे सर्व अन्यथा ज्ञान आहे. देवता शक्तीच्या ठिकाणी ईश्वर भावना धरणे हे अन्यथा ज्ञान. हा विकल्प आहे. हा काय आहे? अन्यथा ज्ञान आहे, हे विकल्प आहे. याच्यातून शून्यता करायची आहे. अशी भावना अंतकरणात कधीच यायला नको. देवता परमेश्वर का नाही अशी भावना आपल्या अंतकरणात कधी यायला नको. याला म्हणतात विकल्प शून्यता. ग्रस्त आश्रमीयांना विकल्प शून्यता हे काटेकोर आचरण सांगितलं. एखाद्या वेळेस विकाराचा दोष माफ होतो, त्याला अनेक प्रकारचे पर्याय बाजूला निघायला, पण विकल्पाच्या दोषाला पर्याय नाही. विकल्पाच्या दोषाला ग्रस्त आश्रमीयांना पर्याय नाही. म्हणून काटेकोर आचरण त्याचं करावं लागेल. कारण देवानी सांगितलं कर्मविधी विखो परितेजोनी परमेश्वरात शरण रिगावी. आचारस्थळात सांगितलेलं. ते म्हणतात आम्हाला प्रसंग येतात. त्यांनी शंका केली आहे, आम्ही ग्रस्त आश्रमात राहतो, आम्हाला प्रपंच करायचा आहे, प्रपंचात अनेक अडचणी येतात. काय अडचणी येतात? तर पुष्कळ वेळास देवी देवतेच्या मंदिरात जावं लागतं. तुम्हाला शंका आली नाही, पण त्याला शंका आली आहे. पुष्कळ वेळेस आम्हाला देवी देवतेच्या मंदिरात जाण्याचा प्रसंग येतो का नाही? आपल्याला काही बोलत नाही कोणी, येत नाही. असा प्रसंग जर आला, नातेवाईकाचा असो, एखाद्या संबंधियाचा असो, धार्मिक कार्यासाठी अशा प्रकारचं जावं लागतं.
असे प्रसंग आमच्यावर येतात. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काय करायचं? अशा प्रसंग आमच्यावर येत असतात, अशा वेळेस काय करायचं? मग तुम्ही डायरेक्ट त्यांना म्हणणार का की आम्हाला हे काही चालत नाही, आम्ही काही येत नाही, असं म्हणसान त्याला? अशा वेळी काय, मला चालत नाही, असं जर म्हटलं तर त्या देवतेचा, त्या साधनवंताचा अपमान होतो. आता काय करायचं मग? असं म्हणायचं नाही, आम्हाला चालत नाही हा शब्द तो वापरायचाच नाही. मग काय? अशा वर्तनच करायचं नाही. परंतु आलाच प्रसंग, मग काय करायचं? व्यवहार आहे, व्यवहारात असे प्रसंग येतात. तेव्हा असा प्रसंग जर आला तर आपला धर्म सांभाळायचा, आपला धर्म जपायचा. पवित्र अपवित्र, शुद्ध अशुद्ध, उच नीच असा कोणताच मनात भाव आणायचा नाही. जावं लागलं, गेला, नाही म्हटलं नाही, तिथं आता मंदिरात गेला हा, कारण जावंच लागलं, प्रपंचात राहतोय. तर तिथं जाऊन काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांनी आपल्यासमोर. तिथं गेले, जावंच लागणार कर्मराठीच्या लोकांना, इलाजच नाही, कारण तो प्रपंचातलं कर्तव्य पार पडतो आहे, त्याला असं करावंच लागणार आहे. तेव्हा काय करायचं? तिथं गेल्यानंतर अडचण फक्त एकच येते की ते प्रसाद देतात. तिथं गेल्यानंतर एकच अडचण येते, त्या कोणत्याही मंदिरात जा, विडा व्हायला जा किंवा आणि कोणत्या कार्यक्रमाला जा, की तिथं गेल्यानंतर फक्त हातामध्ये काय येतो? प्रसाद येणारच. मग आता प्रसाद घ्यायचा आहे, मग आम्हाला चालत नाही. ते म्हणतात प्रसादाचा अवहेर करायचा, चातुर्याने ते टाळून टाकायचं, काहीतरी करून निमित्त करून ते टाळायचं. जर टाळता आलंच नाही, पर्यायच नाही, आता टाळू शकतच नाही, तर तो सरळ आपल्या हातात घ्यायचा, पण भक्षण करायचा नाही. सर्वात महत्वाचा हा एक सिद्धांत दिला की तो प्रसाद आपण तोंडामध्ये टाकायचा, काही झालं तरी चालेल, हातात घ्यायचा इथपर्यंत ठीक आहे, हातात घेईपर्यंत ठीक आहे, परंतु भक्षण करायचं नाही. परंतु त्या प्रसादाचा अनादर पण करायचा नाही. आली का मोठी बोंब? अनादर पण करायचा नाही. अनादर म्हणजे काय? आणायचा, कुठंतरी फेकून द्यायचा, हा अनादर झाला. आहे का नाही? आणला हातात, काय केला? फेकून दिला, देवतेचा अनादर झाला. ज्या मंदिरात तुम्हाला जायचं नव्हतं तरी गेले, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. हातात प्रसादही घेतला, भक्षण तर करायचा नाही. मग हातात घ्यायचा, वापस यायचं आणि एखाद्या अन्य पोराच्या मुलाला किंवा अन्य पोर जे असतील त्यांना काय करायचा? तो देऊन टाकायचा. हा सर्वात मोठा पण कोणी बी खातं. लहान पोराला तुम्ही प्रसाद द्या, 10 वेळाही दिला तर तो काय करतो? खाऊनच घेतो. जे असतात अनेक मुलं असतात, असं काही नाही की मुलं भेटणार नाही तुम्हाला. मंदिरच्या बाहेर गेल्यावर कितीतरी मुलं भेटतात, त्यांच्या ठिकाणी द्यायचा, पण फेकून द्यायचा नाही. जर तो फेकला तर त्याचा काय होईल? अनादर होईल.
हे विकल्प शून्य. वासनिकासाठी हा संसार त्यागी माणूस, अनुसरला माणूस, संन्यासी माणूस याचा विषयच नाही. याला त्या मंदिरात काही जावं लागत नाही, त्याच्यामुळे हा विषयच नाही. जो वासनिक आहे, जो नामधारक आहे, त्याच्यासाठी हा विषय आहे. त्यांनी काय करायचं, पण भक्षण करायचा नाही. काही हो, इकडचा सूर्य इकडे उगवला तरी चालेल, पण तो जर प्रसाद आपण अंतकरणात तोंडात जर टाकला, नुसता प्रसाद उपलक्षणे जेवणही काही करा, तर आपल्या बुद्धीवर तात्काळ परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण विकल्प शून्य झालो नाही. आपण कधीतरी विकल्पाला जाणार. आपली बुद्धी मलिन होऊन होऊन आपली साधनावरची बुद्धी नष्ट होईल एका दिवशी, मग देवही आठवणार नाही. असे प्रोसिजर न चालत जात. पण त्या प्रसादाचं एवढं सामर्थ्य आहे, कोणत्याही प्रसादाचं. त्याच नाही, आपला प्रसाद तुम्ही खा, तुमची बुद्धी सात्विक होईल. कारण तुम्ही त्याला पुजतात, मानतात, भक्ती करतात, तुम्हाला तो बुद्धीवर चांगलाच परिणाम देईल. पण हा जो आहे, हा आपण ज्याची पूजा करत नाही, मानतो त्यांना, आपण त्यांच्यापेक्षा जास्त मानतो, परंतु त्यांची पूजा करत नसल्यामुळं तो प्रसाद त्या देवतेचा प्रसन्न होऊन दिलेला राहतो. त्याचा अनादरही झाला नाही पाहिजे आणि आपण भक्षणही केला नाही पाहिजे. ही कुशलता आपल्या जीवनात आपण करावी लागेल, म्हणजे आपण विकल्प शून्य होऊ. कदाचित तो प्रसाद काढला, झालं, संपलं, पण काय होतं, बाहेर पंक्ती राहतात. किती सुंदर त्यांनी तुमच्या जीवनात प्रत्येक वेळेस अडचण येणारा विषय याच्या ठिकाणी मागला. बाहेर आल्यावर तिथे प्रसाद घेतला नाही, घेतला, टाळला, देऊन टाकला, परंतु बाहेर आल्यावर ते म्हणतील जेवा. आलीच की नाही पंचायत? नाही नाही, तुम्ही जेवा. असे प्रसंग येतात तुमच्यावर. मग काय करायचं? ते विकल्पजन्य अन्न कोण्याही स्थितीत ग्रहण करायचं. आपला जवळचा असो, लांबचा असो, का आपला सगा असो, सोयरा असो, का आपला याही असो, कोणीही असो, जर विकल्पजनित अन्न असलं तर ते ग्रहण करायचं. काही झालं तरी ते ग्रहण करायचं नाही. आता तुम्ही म्हणतात प्रसाद तर तिथं होता, बाहेर तर काय होत्या, पंक्ती होत्या. पण त्या पंक्ती कोण्या निमित्ताने होत्या? त्या देवतेच्या कार्यानिमित्ताने होता. त्या देवतेचा त्या अन्नावर काय होता, अधिकार होता. मग अशा वेळेस काय करायचं? आमचा धर्म तर आम्हाला टिकवायचा आहे, मग काय करायचं? असा प्रसंग पडला, लोक टीका करतील, मग काय करायचं? एक तर सांगायचं की मी अस्वस्थ आहे, नसली तरी गोळ्या खिशात घेऊन जायच्या की मला खूप त्रास होतो आहे. तुम्हाला काही माहित नाही कोण आलं की तुम्हाला संडाशी लागल्या का नाही लागल्या. किंवा माझं अस्वास्थ्य आहे, माझं तब्येत अतिशय खराब आहे, पण मी तुम्हाला प्रेमापोटी काय आलो, भेटण्यासाठी आलो. किंवा औषधी नशी चालू आहे की तुमच्याकडे जेवढे पदार्थ आहेत तेवढे मला काय आहे, पथ्य आहे. ही कुशलता आपल्याला करावं लागेल. आणि तुम्ही जर आपल्या कुशलतेने केलं तर पुढचा या गोष्टीत आग्रह करणार. कारण तब्येत ठीक नाही म्हटल्यावर कोणीच आग्रह करत. आपल्या धर्मात अनेक लोक येतच नाही, तब्येत ठीक असून येत नाही. मग तुम्ही जाता त्याच्या घरी, नाही तू आला नाही. सप्ताहाचं भोजन राहतं आपल्या इथं शेवटच्या दिवसाचं, बरेच लोक येत नाही, मग तुम्ही त्यांच्या घरी जातात. तसं तुम्हाला वावरावं लागेल. म्हणून ते म्हणतात
एक तर शरीराची अस्वास्थ्यता. आता आपल्याला माहित आहे की उद्या तिथं जावंच लागणार आहे. रात्री तब्येत बिघडून घ्यायला काही हरकत नाही, जायचं. पण तब्येतच बिघडली, तुमच्या प्रेमापोटी मी आलो, नाही तर मग औषधी घेऊन जायचं. हे जी आहे सर्व पथ्य आहे, मला काहीच चालत नाही. जेव्हा पथ्य असते डॉक्टरांची ते सर्वाला मान्य राहते, पण ईश्वराची पथ्य कोणाला मान्य नसते. बाकी डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य. शुगर आहे, प्रत्येक ठिकाणी प्रसाद कशाचा राहतो? शिऱ्याचा राहतो, आहे का नाही? लगेच घेऊन जायचं. माझी 200 250 शुगर आहे, 400 शुगर आहे, काय करू सांगा? तो काहीच करत नाही, मारण तुम्हाला तो. अशी कुशलता आपल्याला करावं लागेल आणि या कुशलतेने ते टाळावं लागेल. पण अन्न ते तुमच्या अंतकरणात वासनिकाच्या नामधारकाच्या कोणाच्याही अंतकरणात ते अन्न जायला नको. आणि ते जर गेलं तुमच्या बुद्धीवर परिणाम झाल्याशिवाय फरक काहीच पडणार नाही. तुम्हाला वाटेल आम्हाला काहीच फरक पडला नाही, परंतु तुमच्या ईश्वर धर्माला फरक पडेल. एखादा साधनवंत आला तरी तुम्ही भेटायला येणार, एखादा अधिकरण आला तरी तुम्ही भेटायला येणार. ही बुद्धीवर परिणाम होतो. कशाचा परिणाम? हा अन्नानेच सर्व गोष्टी बिघडतात. अन्नाने प्रेमही होतं, अन्नाने नरकही होतात. म्हणून ते म्हणतात असं विकल्पजन्य अन्न तिथलं ग्रहण करल्या नाही. जर प्रसंग पडला तर असं सांगायचं. आणि कदाचित याच्यावरही काही बोलले नाही, तुम्हाला असं आहे, तुम्हाला चालत नाही, असं नाही, तर आपण त्याला उत्तर द्यायचं नाही, त्याला बोलू द्यायचं. आपण त्याच्यावर काही उत्तर द्यायचं नाही. देवानी सांगितलेलं आहे. एका घरात एक स्त्री जाते, ते 7-5चा सासुरवास सहन करते. एका नवऱ्यासाठी त्या घरातल्या प्रत्येक माणसाचा तो ती बाई सासूर करते का नाही? ननदचा करते, देराचा करते किंवा जेठाचा करते. अनेक लोकांचा एका पतीसाठी सासुरवास सहन करते. मा विश्वाचा पती परमेश्वर तेनेशी धरणे मांडिले असे, तर जगाचा सासुरवास साईली. बोलले तर बोलले, मग शेवटी काय करायचं? आपण काही उत्तर द्यायचं. याच्यावर जर ते काही बोलले तर आपण काही बोलायचं नाही. हे त्यांनी सर्वात शेवटी सांगितलं की आपला धर्म जर आपल्याला पालन करायचा असला तर देवानी सांगितलं आधी स्वामींच्या आदेशानुसार 7-5चा सासुरवास सहन करावा लागतो. आणि तर हा वासनिकाला, या नामधारकाला परमेश्वराची भक्ती करायची आहे, तर याला जगाचा अनेक लोक बोलणारे सासुरवास करणारे भेटतील, तर ग्रस्त धर्माने ते सहन करावं लागेल. याला म्हणतात विकल्पाची शून्यता. अस्थिपरीतलं हे एक चरण, विकार शून्य, विकल्प शून्य. कोणासाठी सांगितलंय? वासनिकासाठी, ग्रस्तासाठी हे वचन सांगितलं. आपणही अस्थिपरी आचरू शकतो, वासनिकही अस्थिपरी आचरू शकतो. त्याला हे उदाहरण दिलेलं आहे. पण ती कशी आचरायची हा एक सूत्र सांगितलं. आता दुसरं सूत्र सांगतो. स्वभाव मात्रे प्रत्येकाला अष्ट स्वभाव आहे. क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, अशा प्रकारचे अष्ट स्वभाव प्रत्येकाला आहे. या प्रत्येक स्वभावाला संयम द्यावा लागेल. याला म्हणतात स्वभाव मात्रा. गरजेपुरतं. जसे वैद्य लोक मात्रा देतात. एखादा बिमार पडला की वैद्य लोक मात्रा देतात, त्या बिमारीच्या नुसार मात्रा देतात. दररोज एवढंच घ्यायचं असं सांगता ना, देता 15 दिवसाची औषधी. आणि ती मात्रा त्यांची कशी राहते? ठरलेली राहते. त्या मात्रेनुसार दररोज घ्यावं लागेल. पण एखाद्या दिवशी तुम्ही विचार केला आपल्याला लवकर चांगलं व्हायचं आहे,
मग काय करायचं, एका दिवशी सर्व औषध घेऊन मोकळं व्हायचं. मात्र होईन काही नाही. तशी स्वभावाला मात्र द्यावा लागेल. म्हणजेच काय, आपण जे गुणग्राहिकता आहे ते घ्यावं लागेल. अष्ट स्वभाव नियंत्रित करावं लागेल. आवश्यक तेवढंच अन्न घ्यायचं, जास्त घ्यायचं, कमी घ्यायचं नाही. जास्त बी घ्यायचं नाही, कमी बी घ्यायचं नाही. पाणी तसंच घ्यायचं. आहार शक्यता सात्विक घ्यायचा, राजस तामस घ्यायचा नाही. सात्विक आहार घ्यायचा. इंद्रियाची लालुपतेता जास्त करायची नाही. इंद्रियांचे चोचले जास्त पुरवायचे नाही. त्याच्यामध्ये खोटं न बोलणे. इंद्रिय आहे मुख, त्याच्यामध्ये खोटं न बोलणे. चहाडी न करणे. चाळी समजते ना, ते तर पाठ आहे आपण. कशाला म्हणतात चाळी? चुगली, निंदा, याला काय म्हणतात? चाळी न करणे. कुचेष्टा, द्वेष न करणे. क्रोधावर नियंत्रण ठेवणे. भौतिक सुखाच्या आहारी. भौतिक सुखाच्या आहारी म्हणजे कसं आहे, आता नेमकी 4 वाजले संध्याकाळचे की लाईट गेली. मग आपल्याला भाजी करायची होती, लाईन 6 वाजेपर्यंत आलीच नाही. मग काय होतं, काय होतं? खिचडी होते. वा, बरं माहित. मग काय होते, नाही लाईनच नाही, त्याच्यामुळे आम्ही काय केली, खिचडी केली. हे काय झालं, भौतिकावर आपण आधारित झालो. असं बी करायचं नाही. मिक्सर मध्ये तर दुसऱ्या प्रकारची वाटून दुसऱ्या प्रकारची भाजी करायची. अनेक प्रकार आहेत. पाटे वरोटेचा तर विषयच नाही आता. परंतु भौतिक साधनाच्या आहारी न जा. मनोरंजनात गप्पा न करणे. मनोरंजनात बसले 2-3 तास की काय होतात, गप्पा सुरू होतात. या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला रिकामा वेळ भेटलाच आहे. प्रपंचात रिकामा वेळ सहसा भेटत नाही, पण जर भेटलाच हा वेळ तर हा ईश्वर स्मरण घाला. ईश्वराचं स्मरण करा. स्मरण नाही होत, झोपा येतात. पोथी ऐकताना झोपा येतात आम्हाला. हे आमच्या अनाधिकार आहे, परंतु त्याच्यावर आपण मात करत नाही. तर स्मरणात झोप येणे तर स्वाभाविक आहे. त्याच्यात गप्पा गोष्टीत वेळ न घालवता स्मरणात घाला. आणि स्मरणात जर झोप येत असेल तर धार्मिक पुस्तके वाचा. तेही जमत नाही. पुस्तक वाचायचं म्हटलं तरी आपलं डोकं दुखतं. तर एखादं परमेश्वराचं स्तुतीस्तवन मोबाईलवर ऐका. मोबाईल चांगलाही आहे, वाईट आहे. एखादं त्याचं मोबाईलमध्ये ऐका. नाही तुम्ही वाचू शकत, ऐकता तर खरं, दुसरं ऐकणं तर ते ऐका. मात्र वेळ सत्कारणी लावा. त्यांनी सांगितलं, वासनिकाला नामधारकाला वेळ सत्कारणी लावा. आपण कशावर चालतोय? स्वभाव मात्रे. स्वभावाला मात्रा द्यायची आहे. सद्विचाराने जगा. प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वभावाला, खाण्याला, पिण्याला, झोपण्याला, सर्वाला मात्रा द्या. याच्यापासून काय होईल? अनेक वाईट कर्मापासून तुमचा बचाव होईल. मनोरंजन करतो,
गप्पा मारतो, गप्पामध्ये अनेक प्रकारचे जे विषय न गुन्हे ते विषय निघा होतात, निंदेचे होतात, द्वेषाचे होतात, आणि त्याच्यामुळं काय होतात, त्याची निंदा द्वेष आपण करत असतो. त्या माणसाचं मन दुखवलं जातं, आपण त्या कर्माला लिंपायमान होतो आणि ते कर्म आपल्याला फेडावं लागतं. त्या कर्माचा बचाव करा, वेळ भेटलाच ते ऐका आणि आपला नरक भोग टाळा. याला म्हणतात स्वभाव मात्र. आपला नरकभोग टाळा असं वर्तनग्रस्त आश्रम्यांना जे आवश्यक आहे ते करणं आहे किंवा नाही, यालाच म्हणतात स्वभाव मात्र. याच्या पलीकडे काही नाही. त्यांना काही स्वभाव मात्र सांगितलं नाही की भिक्षा मागा, इतक्याच मागा, मग इतकंच खा, असा प्रकार नाही. गरजेपेक्षा कमी खाऊ नका, गरजेपेक्षा जास्त खाऊ नका, परंतु आपल्या तोंडावर, आपल्या डोळ्यावर, आपल्या कानावर काय करा, नियंत्रण ठेवा. याला म्हणतात स्वभाव मात्रे. आता निरालंबी, हे झालं स्वभाव मात्रे. आता निरालंबी, अस्थिपर्याय वासनिकाची. निरालंबी, निरालंबाचा अर्थ होतो आलंबन रहित. आता तुम्ही जर असं विचार केला, बाबा तुम्ही म्हणता आलंबन रहित, आम्हाला तर प्रत्येक गोष्टीचं आलंबन संसारात आहे, करावं लागणारच. पण ते काय म्हणतात, आलंबन म्हणजे काय, ज्या गोष्टीची आपल्याला गरज नसते त्या गोष्टी सांभाळून ठेवणं, याला काय म्हणतात आलंबन. आमच्या टीकाकारांनी सांगितलंय स्त्रीबद्दल, शेण ही आधी करून इतकं आलंबन आहे. जर तुमच्या दारी एखाद्याची कोणी म्हैस आगली, तुम्ही उचला, हा हे माझ्या म्हशीचं होतं, त्याच्यावर भांडणं, इतकं आलंबन. काही कामाची वस्तू नाही, पण त्या शेणाहून आलंबन. म्हणून अशा गोष्टीचं आपल्याला आलंबन करू नका. गरजेपुरते पदार्थ बाळगा, जे लागतात ते घ्या, उर्वरित पदार्थ मात्र सांभाळून ठेवू नका. याला म्हणता निरालंबन. वासनिकाला याला म्हणता निरालंबन. ग्रस्त धर्मात हा दोष अधिक आढळतो. तुम्हाला आलंबनाचा दोष अधिक आढळतो. काय आढळतो, संसारात आपण वावरतोय, आपलं लग्न झालं, मुलगा झाला की आपण जे पुढचं जे प्रॉपर्टी करतो ते कोणासाठी करतो, मुलासाठी. मान्य आहे, प्रत्येक जणच करतो, आहे का नाही, ठीक आहे. परंतु काही लोक संसारात राहून मुलाचा विचार करतात, पण मुलाचं लग्न झाल्यानंतर त्याला होणारा नातू, त्या नातवाला सुद्धा काही लागेल म्हणून त्याच्यासाठी आलंबन करतात. काय करायची गरज, तू तुझ्या मुलाची लाईन लावून दिली, तो त्याच्या मुलाची लाईन लावत. वासनिकासाठी, नामधारकासाठी विषय आहे. ते जर तुम्ही नातासाठी जर करत बसले, मुलाचा विचार करून नाताचा विचार केला, तर आपलं आयुष्य त्याच्यातच खर्च गेलं. आपण झालो का निरालंबी, आलंबनयुक्त झालं. आणि त्या नाताच्या स्वार्थासाठी नाताला काहीतरी पुरावं, नाताला परवडावं. कधी कधी काय होतं, मुलगाच बेकामी राहतो, मग आम्हाला करावं लागतं नातासाठी. पण त्याच्यासाठी असं बी करू नका, भ्रष्टाचार, नफेखोरी असं करू नका, आरी जाऊ नका. जे आपल्याकडून आपल्या मुलाला कर्तव्य केलं की पुढचा त्याचा मुलगा त्याचं कर्तव्य पाहिजे, ज्याचं त्याचं ऋणानं बंध ज्याने त्याने बांधलेलं आहे. तुमचं आणि तुमच्या नाताचं ऋणानुबंध असेल ते लांबचं, आणि लांबच्या संबंधाला आपण नका, जवळचा संबंध ईश्वराचा संबंध आहे आपला. परमेश्वर हा सर्वांच्या जवळचा आहे, आणि याच्यासाठी आपल्याला आलंबन हे फक्त मुलापुरतं ठीक आहे, परंतु पुढच्या पिढीला आलंबन करायचं नाही. त्या मुलांच्या मुलासाठी
अनितीने द्रव्य, लुच्ची लाबाळी करतो. हे काय झालं? आलंबन. आणि देवाने सांगितलं वासनिकाला निरालंबन. आणि ते प्राप्त केलं द्रव्य. द्रव्य लुच्ची लबाळी खोटं बोलून जर प्राप्त केलं तर ते द्रव्य आसुरी होत. 16व्या अध्यायामध्ये जो दैव आसुर संपद विभाग योगो ना, हा 16व्या अध्यायामध्ये आसुर संपत्तीचा योग सांगितलेला. आपण जर हे द्रव्य प्राप्त केलं आणि ते जर नाताच्या मुलाच्या उपयोगी पडलं तर ते आसुर द्रव्य आहे. तो मुलगा नातू सुद्धा कसे होतील? त्या संपत्तीच्या माध्यमातून ते सुद्धा काय होतील? आसुरी होतील. आणि आपण त्या आलंबनामध्ये गुंतलो, त्यांनाही आसुरीच्या याच्यामध्ये केलं, म्हणून त्याचं आपल्याला नाशास कारणीभूत, त्या मुलाच्या नातंडाच्या नाशास कारणीभूत आपण झालो. म्हणून असंही आलंबन करू नका. आपल्यास प्राप्त झालेले वैभव, ऐश्वर्य, संपत्ती, निधी जे मिळालेलं आहे त्याच्यावर जोर देऊ नका की आम्ही आमच्या कर्तव्याने केलं, मी माझ्या पायावर उभा राहिलो आणि मी वैभव संपत्ती वगैरे प्राप्त केली. नाही करू नका. हे ईश्वराची देणगी आहे, तुमचं काहीच नाही. वासनिक नामधारकाला ही जाणीव पाहिजे की हे सर्व ईश्वराचं आहे, आपलं काहीच नाही. हे ईश्वराची देणगी आहे, परमेश्वराने दिलेलं आहे. या भावनेने त्या प्रत्येक संपत्तीकडे पाहावं लागेल. हे निरालंब संपत्ती आहे, श्रीमंत आहे, पण हे माझं नाही, आमच्या परमेश्वराने आम्हाला प्रसन्न होऊन दिलेलं आहे. हे परमेश्वराच्या भावनेकडूनच पाहणं की माझं काही नाही, हे परमेश्वराच्या माध्यमातून आलेलं आहे, असं जर केलं तर निरालंब. त्याचा लोभ न बाळगता प्रसंग परत्वे योग्यरित्या, जसा जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे योग्यरित्या आपण त्याचा खर्च करणे उत्तम व्यवहार आहे. खूप प्राप्त झाला, आपल्याला चांगलं प्राप्त झालं, वैभव प्राप्त झालं, ऐश्वर्य प्राप्त झालं, संपत्ती प्राप्त झाली, पण ती योग्यरित्या खर्चायला गेली नाही. आपण खरचलीच नाही, आपण मुलासाठी नातंडासाठी लावून ठेवली. एक शाळेत धडा होता कवडी चुंबक. तो आयुष्यभर त्यांनी कवडी कवडी जंपून आपली पुढच्या पिढीला ठेवलं, मरताना काहीच घेऊन गेला नाही. याला म्हणतात कवडी चुंबक. असे जे लोक आहेत ते द्रव्य खर्च करा किंवा पुढचा कोणत्या मार्गाने नेईल हे तुम्हाला सांगता येणार नाही. खूप पैसा आहे तुमच्याकडे आयुष्यात आणि तुम्ही एकही चांगल्या मार्गाची क्रिया जर केली नाही तर तुम्ही आलंबनयुक्त झाले, निरालंबी झाले नाही. त्याचा लोभ बाळगला. म्हणून प्रसंग परत्वे, पैसा आहेच तर तो योग्य रीतीने खर्च करण्याचा प्रयत्न करा. परोपकारी राहा, परमार्गाच्या ठिकाणी तो वापरा. परमार्गातला कोणी अडलेला आहे त्याची अडवणूक करू नका, त्याला सहाय्य करा. धार्मिक कार्यासाठी तो खर्च करा. कोणत्या विषयावर चालू आहे आपलं? निरालंबी. विकार विकल्प शून्य आले, स्वभाव मात्र आलं, निरालंबी आहे का नाही? असं प्रयत्नशील शांत राहा, शांत वृत्तीने आपण असं करा. वाईटाच्या संगतीत जाऊ नका. पैसा मिळाला म्हणून वाईटाच्या संगतीत गेले, तुम्ही आलंबनयुक्त झाले आणि त्या वाईटाच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला नरकालाच जावं लागेल. पैसा असून सुद्धा आपण नरक विकत घेतल्यासारखे होते. म्हणून निरालंबी होण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने ग्रहस्थ आश्रमयांनी श्रद्धापूर्वक हे सर्व कसं करा?
श्रद्धापूर्वक, महत्वाचा शब्द उच्चारलेला आवडीपूर्वक. प्रत्येक ठिकाणी आवडी महत्वाची आहे. श्रद्धापूर्वक आवडीपूर्वक पाळा. आणि देवता स्मरण. पुढचा काय आहे? देवता स्मरण म्हणजे काय? परमेश्वर भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती माना. देवता स्मरण म्हणजे काय? परमेश्वर भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे असं तुम्ही माना. आणि मानवा पंथ हा सर्वश्रेष्ठ पंथ आहे असं तुम्ही सिद्ध करायची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. मानवा पंथ हा सर्वश्रेष्ठ पंथ आहे. कोणत्याही उद्देशी नामधारकांनी स्वतःला कमी समजू नका. देवताचं स्मरण करायचं म्हणजे काय? परमेश्वराची भक्ती एकनिष्ठतेने करून त्या उपदेशी माणसांनी, नामधारकांनी, बोधवंतांनी स्वतःला कमी समजू नका की मी या मार्गाला लागलो म्हणून माझी किंमत कमी झाली. असं स्वतःला समजू नका की मी महानुभावाच्या पंथाला लागलो म्हणून माझी किंमत कमी झाली, डाऊन झाली, असं समजू नका. कारण या परमार्गाला लागल्यामुळं स्वतःला भाग्यवान समजा. अनेक जन्म गेले परमेश्वराची भक्ती भेटली नाही. अनेक सृष्ट्या गेल्या परमेश्वर भेटला नाही. या जन्मात परमेश्वराची भक्ती मिळाली हे भाग्याचा क्षण आहे. वासनिकाला, नामधारकाला, बोधवंताला हा भाग्याचा क्षण आहे. नामधारकांनी स्वतःला कमी समजू नका, स्वतःला भाग्यवान समजा. आणि याचा अभिमान चार चौघात सांगा. काहीच कमीपणा होणार नाही. मी मानवा पंथाचा आहे. काय होणार आहे? तुम्हाला फाशी देणार आहे लोक. बरेच लोक म्हणतात, बरेच माणसं काय करावं, पोरापोरीचं लग्न जमत नाही. जेव्हा लग्न जमत नाही तेव्हा ते म्हणतात तुम्ही कोण आहे? मानवा, तुमच्याशी आम्ही लग्न करणार नाही. मग हा काय करतो? परत त्याच्याकडे जातो. नाही तुम्ही म्हणसाल ते करू आम्ही. श्राद्ध बसवायचा आमचा जवाई, तुमचा जवाई श्राद्धाला बी येईल. तुम्ही म्हणसाल अमक करा, आमच्या देवीला बी येईल. समजून घ्यायचं आपण मानवा पंथाचे नाही. भेटन आपल्या भाग्यात असं योग असलं तर भेटन. कदाचित नाही भेटलं तर देवाला तुम्हाला बोलवायचं असेल न लग्न करता, सांगता येत नाही. परमेश्वर काय करतात? जो कन्वेचा आहे त्याला निमित्त पगमेचा, त्याला त्या कन्वेनुसार त्याला त्या पदार्थाचा योग पाळतात. होऊ शकतं असंही. पण तुम्ही एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा. मानवा पंथाचा अभिमान घ्या. सर्वात महत्वाचा, मी मानवा पंथाचा आहे असा आपल्या अंतकरणात ठामपणाने अभिमान बाळगा. याला म्हणतात देवता स्मरणे. जो जन्मक्षेपी तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. याप्रमाणे जो ग्रस्त धर्मी आहे असा जर त्यांनी सांगितलेला आचार, मागे सांगितलेला हा आचार जर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये उतरवला, त्याच्या जीवनामध्ये यथायोग्य हा आचार केला, परमेश्वराचं नामस्मरण केलं, तर सदैव सदैव सदोदित दैव म्हणजे परमेश्वर त्याच्या पाठीशी राहील. करून तर बघा, परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील. सदैव परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील. आपलं आयुष्य आनंदाने कटेल. कारण एक निष्ठ तो परमेश्वराचा झाला. आणि काय योग येईल तर पुढे त्याला लवकरच ईश्वर प्राप्तीचा योग येईल. अशी ही अस्तिपरी, वासनिकाची अस्तिपरी 6 वचनं आपल्यासाठी जो संसारात राहतो त्याच्यासाठी कसं आचरण करायचं हे आपल्याला त्या सुंदररित्या उदाहरण देऊन समजून घातलं. खूप सोपी अस्तिपरी सांगितली. वासनिकासाठी
फक्त याच्यामध्ये एकच भानगडा, एक निष्ठता, बाकी दुसरं आपलं फक्त कुठं नळतं, तिथंच नळतं. आणि तिथं नळल्यामुळं काय होतं, आपल्या बुद्ध्या मलून होऊन चालल्या. आपण धर्मापासून दूर पाहतोय. आपल्याला काही कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं, एखाद्या अधिकरणाची भेट घ्यावी, अशा वासनाच उरल्या नाही. कशामुळं? या अस्थिपरीत आपण बसत नाही. जर आज आपलं असं आहे, उद्या परमेश्वर आपल्याला कोण्या दृष्टीने पाहणार? आज आपण लोकांकडे पाहिलं, परमेश्वराकडे पाहिलं नाही. उद्या देहातून जाताना तर परमेश्वर आपल्याला पाहणार नाही, देवता आपल्याला सोडणार नाही. इधर से गए उधर से गए, तेल गेलं, तूप गेलं, काय राहिलं? धुपटणं राहिलं. बाबांनो, असं करू नका. मानवा पंथाचे आहात, मानवा पंथाच्या माध्यमातून असा आचार करण्याचा, अस्थिपरीचा, संसारातला हा रंगीन तालीम करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला कधीतरी तुमचं आयुष्य बी चांगलं कंठेल आणि परमेश्वर प्राप्तीचा पुढे चालून योग येईल. दंड.